33व्या ऑलिम्पिक नगरी असणाऱ्या पॅरिसमध्ये मी आता उभा आहे आणि आता पॅरिसच्या ऑलिम्पिकला काही तासच शिल्लक आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा उद्घाटन सोहळा 11 वाजता होणार असून तरी पण इथल्या प्रमाणानुसार 8 वाजता सुरू होणार आहे आणि आता 5 वाजलेले आहेत आणि पण आता 5 वाजता पॅरिसमध्ये धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा जो सेन नदीच्या काठावर होणारा उद्घाटन सामना कसा रंगणार ह्याची सगळ्या खर्च जगाला प्रतीक्षा आहे. कारण की ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच स्टेडियम बाहेर उद्घाटन सोहळा होतोय, सेन नदीच्या किनाऱ्यावर उद्घाटन सोहळा होतोय आणि तब्बल सगळ्या जगाच्या नजरा ह्या उद्घाटन सोहळ्याकडे लागलेल्या असताना अवघे 4 तास ऑलिम्पिकला बाकी आहेत आणि तुम्ही बघू शकता पॅरिसमध्ये धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा जर पाऊस थांबला नाही तर उद्घाटन सोहळा लांबणार का, त्याचा परिणाम निश्चितच उद्घाटन सोहळ्यावर होणार आहे. कारण की मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे. त्यामुळे 33व्या ऑलिम्पिकचा जो बिगुल वाजणार आहे आज आणि ह्या बिगुलासाठी खरं तर वरुणराजेंनी हजेरी लावली आहे, पण ती पॅरिसच्या आयोजकांसाठी निश्चितच डोकेदुखी ठरली आहे. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक, फ्रान्स. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.